नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुभेदारांच्या घरामध्ये डबल आनंद डबल उत्साह संचारणार आहे, कारण आता गुढीपाडवा आणि अस्मिताची 5वी दोन्हीही अगदी एकाच दिवशी असणार आहे. आता नेमकं काय आणि कसं कसं घडतं हे सर्व काही जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहिलंय की अर्जुन आणि चैतन्य हे दोघजण घरातून बाहेर पडलेले आहेत आणि आता ते दोघंजण आता पुरावे गोळा करत आहेत त्या वंदना जाधवबद्दल. त्या वंदना जाधवची माहिती मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. अर्जुन हा पोलिसांची मदत घेत आहे आणि तो पोलिसांकडनं वंदनाबद्दल इन्फॉर्मेशन मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता हे सगळं काही प्रियाने पाहिलेलं असतं की कशा पद्धतीने सायली फक्त अर्जुन आणि चैतन्यालाच घरातून बाहेर पाठवते आणि स्वतः घरातच राहते. मग प्रिया आता विचार करू लागते की सायलीने आज असं कसं काय केलं. अगदी पहिल्यांदाच आज ती घराबाहेर पडलेली नाहीये, तिने फक्त अर्जुनला आणि त्या चैतन्यालाच घरातून जाऊन दिलीये. म्हणजे नेमकं तिच्या डोक्यामध्ये सुरू तरी काय नक्कीच यांचं काहीतरी मोठं कटकारस्थान चाललंय माझ्या विरोधात, असा आता ती विचार करत राहते. त्याबरोबर इकडे आता अर्जुन हा इन्स्पेक्टरांना आणि हवालदाराला सांगत असतो की काहीही करून मला वंदना जाधवबद्दलची सगळी माहिती हवी आहे, म्हणजे हवी आहे काहीही करून. त्यावेळी मग आता हवालदार हे अर्जुनची मदत करत असतात. आता 20 वर्षांपूर्वीचा सर्व रेकॉर्ड त्या लोकांनी काढलेला असतो आणि आता बघता बघता अर्जुन आणि चैतन्याला वंदना जाधव हिच्याबद्दलची सगळी माहिती मिळते सुद्धा. आता ती सगळी माहिती मिळाल्यानंतर, तिचा पत्ता वगैरे सापडल्यानंतर, फोन नंबर सापडल्यानंतर अर्जुन आता घरी आलेला असतो आणि मग आता घरी येऊन संध्याकाळी तो सायली बरोबर बेडरूममध्ये बोलत असतो. सायली त्याला विचारत असते, अहो काय झालं, पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला मिळाली का त्या वंदना जाधवबद्दलची काही माहिती, कळालं का काही. त्यावेळी अर्जुन तिला सांगत असतो, हो मिळाली माहिती. त्यावर सायली म्हणते, काय माहिती मिळाली, कुठे राहते ती आणि पुढे काय घडलं काय नाही सगळं सांगा की मग मला. त्यावर अर्जुन म्हणतो, हो सांगतो, शांत हो पहिले. आणि मग अर्जुन आता सांगू लागतो, पहिले तर आम्ही रेकॉर्ड जेव्हा काढले तेव्हा सुरुवातीला आम्हाला माहिती मिळत नव्हती, आम्ही होप सोडून दिल्या होत्या, पण मग नंतर शेवटी आम्हाला त्या वंदना जाधवची माहिती मिळाली, तिचा पत्ताही मिळाला आपल्याला, आता आपण जाऊ शकतो तिकडे. त्यावर सायली म्हणते, कुठे आहे ती राहायला. त्याबरोबर मग आता लगेच अर्जुन सांगतो, शांती सदन 40च्या तिथे. त्याबरोबर सायली म्हणते, शांती सदन 4 कुठे आली. त्यावर मग अर्जुन सांगतो, सह्याद्री चौक म्हणून एक चौक आहे, त्याच्या पुढे शांती सदन एक 4 आहे, त्याच्या समोरच्या बाजूला काहीतरी हनुमान मंदिर की काहीतरी आहे, त्याच्या आसपास कुठेतरी ती राहते. त्यावर सायली म्हणते, जे काही असेल ते ही एक काम करा ना, तुम्ही मॅपवर सर्च वगैरे करून बघा, आपल्याला काहीही करून त्या वंदना जाधवपर्यंत पोहोचायचंच आहे. कारण जर प्रियामुळे तिच्या मुलाच एवढं मोठं नुकसान झालंय, तिचा मुलगा आयुष्यभरासाठी हडीकाप झालाय, तर नक्कीच ती आपली मदत करणारच. त्यावर अर्जुन म्हणत असतो, याची खात्री तर मला सुद्धा आहे, म्हणूनच तर मी एवढा आटापिटा करून त्या वंदना जाधवला शोधण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय. आपण काहीही करून त्या वंदनापर्यंत उद्या पोहोचायचंच. उद्या अस्मिताईच्या बाळाची 5वी झाली की त्यानंतर मग आपण लगेचच नेऊ. सायली म्हणते, अहो उद्या आपल्याला जाणं शक्य होणार नाही, विसरताय का, उद्या गुढीपाडवा सुद्धा आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, गुढीपाडव्यापेक्षा वंदना जाधव महत्वाची आहे. आता प्रिया ही सायली अर्जुनच्या खोलीला कान देऊन हे सगळं ऐकत असते, पण आता खोलीत सायली अर्जुन हळूहळू बोलत असतात, त्यामुळे प्रियाला फारशा काहीही गोष्टी ऐकू येत नसतात. तिला फक्त वंदना एवढंच काय ते व्यवस्थित क्लिअर ऐकू आलेलं असतं. प्रिया विचार करत असते, अरे यार, एवढं ऐकण्याचा प्रयत्न करतीये, कान लावलाय तरी सुद्धा काही ऐकू येत नाहीये. आता काय यांच्या खोलीत जाऊन बसू का.
कशाबद्दल बोलतायत हे ते सुद्धा एवढं दार लावून. मला काहीच कळत नाहीये, पण मी आता फार वेळ इथे थांबायला नको. जर मला इथं कोणी बघितलं तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. मग प्रिया आता स्वतःच्या रूममध्ये येते, पण प्रियाच्या डोक्यातून आता विचार काही जात नसतो. प्रियाला प्रश्न पडलेला असतो की कोण असेल ही वंदना, कोण असेल ही वंदना, कोण असेल ही वंदना. आणि त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं, वंदना, मी जिच्या मुलाला लहान असताना मारलं होतं, माझ्यामुळे ज्याच्या पायावर रड पडली होती आणि तो मुलगा अपंग झाला होता, ही तीच तर वंदना नसेल ना? अरे रे रे, कर्माने मेले. जर ही ती वंदना असेल तर अर्जुन सायलीने तिला शोधल्यावर ती अर्जुन सायलीची मदत करायला अगदी सहज तयार होईल. आणि मग मात्र मी मेले. मग ती अर्जुन सायलीला माझ्याबद्दल सगळं सांगेल. माझे आईबाप कोण आहेत हे सुद्धा तिला माहिती होतं. म्हणजे ती हे सुद्धा सांगेल, नाही, काहीही करून मला असं होऊ द्यायचं नाहीये. पण मग या वंदना जाधवला आता मी शोधू कुठे? मला तर माहीतच नाहीये ही वंदना जाधव नेमकी कुठे येते, काय करू आता? आणि मग आता ती म्हणत असते, एवढे प्रयत्न केले या सायली अर्जुनला कामात गुंतवण्याचे, अडकवण्याचे, पण तरीही शेवटी यांना जे हवं होतं ते यांनी केलंच. इतक्यात आता त्या ठिकाणी अश्विन येतो. आता अश्विन हा जरा रोमँटिक मूडमध्ये आलेला असतो. अश्विन आता येतो आणि प्रियाला मागून मेठी मारतो. प्रिया म्हणते, अश्विन, अरे काय करतोयस तू? अश्विन म्हणतो, तन्वी, अगं असं काय करतेस? आता अस्मिताईच बाळ या घरात आलं. सगळेजण अर्जुन दादाला आणि सायली वहिनीला फोर्स करतायत, पण त्यांनीच मनावर घेतलं पाहिजे. फक्त असं काही नाहीये, आपण सुद्धा मनावर घेतलं तरी चालेल. मग तसंही तू मला बोलतच होतीस की हॉस्पिटलमध्ये तुला लहान बाळं खूप आवडतात म्हणून. मग हक्काच लहान बाळ आपल्याला मिळायला हवं असं वाटत नाही का तुला? त्याबरोबर मग प्रिया ही अश्विनला स्वतःपासून दूर ढकलते आणि म्हणते, गप्प बस रे. त्याबरोबर आता अश्विन म्हणतो, तन्वी, अगं काय सुरू आहे सगळं? त्यावर प्रियाही त्याला म्हणत असते, मला थोडा वेळ एकटं राहू दे, शांततेची मला गरज आहे. काय सतत काही ना काहीतरी तुमचं सुरू असतं रे. आता प्रिया हे असं बोलते तेव्हा मग मात्र अश्विनला खूप मोठा धक्काच बसतो. मग आता लगेचच अश्विन हा प्रियाला काहीच बोलत नाही, पण त्याला खूप मोठा प्रश्न पडतो की तन्वी असं का वागली असेल? नक्की तिच्या डोक्यात काय सुरू आहे? नाही म्हणजे आता आमच्यातलं सगळं काही व्यवस्थित आहे, लग्न झालंय, आमचं नवरा बायको म्हणून सुद्धा आमचे रिलेशन चांगले, नवरा बायकोमध्ये जे काही असायला हवं ते सगळं आहे की मग तरीही अशी का विचित्र वागली असेल? आणि मुलांचा विषय काढल्यावर तर आणखीन जास्त जाऊ दे, मे बी काहीतरी टेन्शनमध्ये असेल असा विचार करत आता अश्विन प्रियाला काही बोलत नाही. तो झोपून घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना, विमल, सायली आणि प्रिया तिघींनाही बोलवून घेते आणि ती म्हणत असते, आज घरामध्ये आपल्या दोन कार्यक्रम आहेत. डबल उत्साह आहे, पण डबल उत्साहाबरोबरच डबल कष्ट, डबल मेहनत, डबल काम सुद्धा असणार आहे. यामुळे तुम्हाला तिघींनाही तयार राहायचंय. त्याबरोबर मग कल्पना विमलला एक यादी देते आणि म्हणत असते, विमल, या यादीत असलेलं सगळं सामान आज खरेदी करून घेऊन ये. 5वीसाठी सुद्धा यातलं काही साहित्य वापरायचंय आणि गुढीपाडव्यासाठी सुद्धा. आणि मग ती सायलीला म्हणते, सायली, तू एक काम कर, तू गुढीपाडव्याची तयारी करायला घे. म्हणजे गुढीची तयारी बघ फक्त, आणि नैवेद्याच बघ थोडसं. त्याबरोबर तू छान तयार सुद्धा हो, नाही म्हणजे गुढीची पूजा तर तू आणि अर्जुनच कराल ना? आणि तन्वी, तू एक काम करशील का? तू ना अस्मिताच्या बाळाच्या 5वीसाठी ज्या गुग्या लागणार आहे त्या घुग्या शिजवून घे. आता घुगरी हा प्रकारच प्रियाला माहीत नसतो. त्यामुळे प्रिया म्हणते, आई काय म्हणालात तुम्ही? काय करून घेऊ मी? त्याबरोबर कल्पना म्हणते, अग बाई, घुग्या म्हटलं मी. घुगरी म्हणजे कडधान्य शिजवून घ्यायचं. त्याच्यामध्ये चणे असतात, वटाणे असतात, मूग, मटकी, या सर्व गोष्टी शिजवायच्या. आता प्रिया म्हणते, आई,
पण ते भिजवलंच नाही आपण त्यावर. मग लगेचच आता कल्पना म्हणते 5वी करायची हे म्हटल्याने 5वी होत नाही. त्यासाठी या सर्व गोष्टी करणं गरजेचं असतं. मी आणि सायलीने रात्रीच सगळं भिजवून टाकलंय. तू फक्त शिजवून घे. त्यावर मग प्रिया लगेचच ठीक आहे आई असं म्हणते. मग आता कल्पना तिला सांगते फक्त तेवढंच करू नकोस आरतीच तास तयार करायला घे. साख्या बनव गुढीसाठी, घरचा हार बनव. देवघर जरा झाडून घे. कारण काय आहे सणासुदीला देवघर झाडलेलं असलं की कसं प्रसन्न वाटतं घरात. देवपूजा सुद्धा करायला सगळी तयारी करून ठेव. त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा तन्वी जरा आवर बघ. त्यावरती म्हणते हो आई चालेल ना मी बघते सगळं. आणि मग आता सायलीला तिने सांगितलेलं असतं की तू तयार हो आणि फक्त नैवेद्याचं बघ. यामुळे मग सायली आता वरती जाते आणि सुंदर छान साडी वगैरे नेसून सायली तयार होते. अर्जुनने तिच्यासाठी छान गजरा आणलेला असतो. मग आता सायली ही विचार करते की अजून हे आले कसे नाही. एव्हाना यायला होतं. मॉर्निंग वॉकवरून यायला एवढा कुठे वेळ लागतो का. मग सायली अर्जुनला फोन करते. इतक्यात तिच्यासमोर अर्जुन येऊन उभा राहतो. सायली म्हणते एवढा वेळ लागतो वरून यायला. वॉकला कुठे गेला होता. तेवढे त्याबरोबर अर्जुन सायलीकडे बघतच राहतो. सायली इतकी सुंदर दिसत असते की अर्जुनची नजरच सायलीवरून हटत नसते. त्यानंतर मग आता अर्जुन सायलीला तो गजरा दाखवतो. सायली गजरा बघून खूप खुश होते. मग अर्जुन हा सायलीच्या केसात स्वतःच्या हातांनी गजरा मारतो. त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजण खाली आलेले असतात. आता अर्जुनही छान तयार झालेला असतो. त्यानंतर मग सायली आता नैवेद्याच बघायला घेते. नैवेद्यासाठी लागणारी खीर, त्याचबरोबर श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, या सर्व गोष्टींपैकी आता श्रीखंड, पुरी आणि थोडाफार स्वयंपाक सायली बनवते. जेणेकरून फक्त नैवेद्य दाखवण्यापुरतं जे काही असतं ते सायली तयार करते. नैवेद्याच ताट वगैरे आता सायलीने भरून घेतलेलं असतं. त्यानंतर मग कल्पना म्हणते मला काय वाटतं आपण एक काम करूया. आपण पहिली गुढी उभारूया आणि मग अस्मिताच्या बाळाची 5वी करूया. त्याबरोबर मग आता लगेच अश्विन म्हणतो मॉम आधी गुढी उभारण्यापेक्षा आधी 5वी करून घेऊया ना बाळाची. त्याबरोबर मग कल्पना म्हणते अरे अश्विन नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते ना, म्हणून म्हणते पहिली गुढी उभारू आणि नवीन वर्षातलं पहिलं शुभ काम म्हणून आपण आपल्या घरामध्ये बाळाची 5वी करून घेऊ. हा हिशोब होता माझा म्हणून म्हणते मी. त्यावर मग अश्विन म्हणतो हा मॉम ही आयडिया सुद्धा चांगली आहे. अगं मला हे सुचलंच नव्हतं. बरं झालं तुला सुचलं. ठीक आहे मग आपण असंच करूया. त्यानंतर मग सगळेजण आता गुढीपाडवा म्हणजेच गुढी उभारण्यासाठी त्यांच्या बाहेरच्या पसेजमध्ये येतात. आणि मग आता बाहेर आल्याच्या नंतर कल्पना ही लगेचच सायली आणि अर्जुनला म्हणत असते सायली अर्जुन अरे चला आता गुढी उभारायला घ्या तुम्ही दोघा जणांनी. या घराची गुढी उभा. घरावर आलेलं प्रत्येक संकट अगदी ढालीप्रमाणे स्वतःवर झेलता. घरासाठी कायम तुम्ही दोघं तत्पर असता. त्यामुळे हा मान तुमचाच आहे. त्यानंतर मग आता लगेच सायली आणि अर्जुन हे दोघंजण पुढे सरसावतात आणि आता पटकन गुढीला साडी, त्याचबरोबर आता त्याच्यावरती जो तांब्या ठेवायचा असतो तो तांब, या साख्या, गजरा, हार, हे सगळं काही ते लोक गुढीवरती चढवतात, कडुलिंबाचा पाला वगैरे, आणि अशा पद्धतीने लगेचच ते गुढी उभारतात. आणि मग त्यानंतर मग इकडे सायली ही गुढीकडे घराच्या सुखासाठी, समाधानासाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करत असते. सायली असं मागत असते गुढीकडे की तुझ्याकडे आता माझ्या घराची सुख शांती मागते, ती माझ्या पदरात पडू दे. गुढी पाडवा म्हणजे घरात नवीन वर्षाची सुरुवात. मग आता नवीन वर्षाबरोबरच आमच्या घरा नवनवीन चांगल्या गोष्टीसुद्धा घडू देत. त्यानंतर मग आता कल्पना म्हणते चला तर आता गुढीपाडव्याची तर पूजा करून झालेली आहे, आता अस्मिताची ओटी भरायला घेऊया म्हणजे 5वीची पूजा सुरू होईल. मग आता ती सुद्धा सायलीलाच म्हणते सायली
ज्या अस्मिताची ओटी भरून घे. आता हे ऐकून प्रियाला मात्र राग येतो. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, मला मोलकरणीप्रमाणे राबवलं, माझ्याकडनं कर सगळी काम करवून घेतली. आणि मान मात्र सगळा या सायलीला देतीये म्हातारी. असं कसं काय वागू शकतं कोणी कोणाबरोबर तरी? याला काय अर्थ आहे? मला सकाळपासून राबवून घेतलं, सगळा स्वयंपाक करून घेतला, झाड झटक करून घेतली, देवघर साफ करून घेतलं, आणि लाड मात्र फक्त या सायलीचे करते. आता प्रियाची चांगली चिडचिड होत असते. ती म्हणत असते, मला फक्त गोड गोड बोलून राबवून घेतात आणि मानसन्मान मात्र या सायलीलाच देतात. पण काय करणार, अजून थोडे दिवस ही नाटकं करावीच लागतील. नाटक करते त्यामुळेच तर अश्विनसुद्धा माझ्याबरोबर चांगलं वागा मागायला लागलाय. मागितल्यावर मागेन तेवढे पैसे द्यायला लागलाय. जर मी अशी नाटक नाही केली तर मग पुन्हा माझ्यामध्ये आणि अश्विनमध्ये अंतर येईल. आणि काही दिवस तरी मला तसं काहीही घडलेलं नकोय. त्याबरोबर मग आता इकडे खरं तर अस्मिताच्या मनामध्ये 5वीची पूजा करावी किंवा आपल्या बाळाचं कोर कौतुक करावं ही सगळी इच्छा नसते. कारण तिला सचिनची काळजी वाटत असते. पण आता घरातले सगळेजण तिला सांगतात, 5वीची पूजा करायची आहे. कल्पना तिला सांगते. त्यामुळे तिला गप्पणे पूजेला बसावं लागतं. मग आता अस्मिता पूजेला तर बसते, पण घरातल्या सगळ्यांचा उत्साह बघून तिच्या मनामध्ये विचार येतो, हे सगळेजण किती आनंदात आहे, किती उत्साहात आहे. पण या कोणाच्याही मनामध्ये सचिनबद्दल काही सुद्धा नाहीये का? सचिन अजून घरी आलेला नाहीये. तो कुठे असेल, कसा असेल, काय करत असेल, याचा प्रश्न या घरात कोणालाही कसा पडत नाही. कोणालाच सचिनची बिलकुल काळजी का वाटत नाही. कोणालाच सचिनच्या असण्या नसल्याने काही फरक पडत नसला तरी सुद्धा मला आणि माझ्या बाळाला सचिनची गरज आहे. कितीही आणि काहीही आणि कसाही असला तरीही तो माझ्या बाळाचा बाबा आहे. आणि त्यामुळे सचिन मला इथे हवाय. सचिन कुठे असेल, कसा असेल, अजून सचिनला हे सुद्धा माहीत झालेलं नाहीये की त्याला बाळ झालंय, तो बाबा झालाय, त्याला मुलगा झालाय. जेव्हा सचिनला ही गोष्ट कळेल ना, मला खात्री आहे सचिन नक्की सुधारेल. असा विचार मनात अस्मिता करत असते. तर इकडे आता सायली ही अस्मिताची छान ओटी वगैरे भरून घेते. आता छान बाळाच्या 5वीचा कार्यक्रमही पार पडलेला असतो. आता घरातलं सगळं कसं व्यवस्थित पार पडलं. घरातलं शुभकार्य चांगलं झालं. यामुळे सायलीला आता बरं वाटतं. मग सायली नंतर देवाजवळ येते आणि देवाजवळ उभी राहून ती म्हणत असते, देवा सगळं घरातलं सुखासुखी पार पाडलंस. घरातली गुढीची पूजाही व्यवस्थित झाली आणि अस्मिताईंच्या बाळाची 5वी असंच घरावरती तुझं लक्ष राहू दे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सचिन हा शांत आणि एकटाच बसलेला असतो. तो आता मनात विचार करत असतो की इकडे आता या साक्षीने मला 5 लाख रुपये कुठलाही मागच्या पुढचा विचार न करता ताबडतोब आणून दिले आणि सांगितलं की ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेस त्यांचे पैसे लिहून देऊन टाक म्हणून. याचा अर्थ या साक्षीकडे खूप पैसा आहे. आणि त्या दिवशी जेव्हा ती मला इथे घेऊन आली तेव्हाही म्हणाली की असेच खूप पैसे आणि दागिने माझ्याजवळ आहे. मला आता या साक्षी बरोबरच राहायला हवं. तसंही एवढं सगळं तर मला अस्मिताही ही देऊ शकली नसती. अस्मिताच्या पैशांनी जर मला ते कर्ज फेडायचं असतं तर आणखीन मला खूप वेळ लागला असता. पण ह्या साक्षीकडे आल्यानंतर हिने मला पैसे दिले आणि आता माझं कर्ज सगळं पटापट फेडून जात आलंय. आता मला काहीही काळजी करायची गरज नाहीये. फक्त हिच्याबरोबर गोड 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 बोलत राहिलं पाहिजे. हिला माझ्या बाजूने वळवून ठेवलं पाहिजे. बस त्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही करायचं नाहीये. या साक्षीचा माझ्यावरती असलेला विश्वास मला कायम ठेवावा लागणार आहे. हिला असंच वाटलं पाहिजे की माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. पण हिला हे कधीच कळता कामा नाही की माझं फक्त हिच्या प्रॉपर्टीवर आणि हिच्या पैशांवर प्रेम आहे. इतक्यात त्या ठिकाणी साक्षी येते. साक्षी सचिनला विचारते, सचिन कसला एवढा विचार करतोयस, कुठे रमलायस? सचिन म्हणतो, काही नाही, सांग, मी दुसरा कोणाचा विचार करणार,
मी तुझाच विचार करत होतो, आपल्या फ्युचरचा विचार करत होतो. त्यावर ती म्हणते, फ्युचरच्या? त्यावर सचिन म्हणतो, हो, जोपर्यंत मी या लोकांचे सगळे पैसे फेडत नाही तोपर्यंत माझी या सगळ्यातून सुटका नाही, आणि जोवर माझी या सगळ्यातून सुटका नाही तोवर आपण लग्न करून सुखी होऊ शकत नाही. मला 10 लाख रुपये फेडायचे होते, त्यातले 5 लाख तर तू दिलेस, 5 लाख मी त्या लोकांना दिले, पण अजून पुढचे 5 लाख रुपये द्यायचे बाकी आहे. त्याच विषयामध्ये जरा विचार करत होतो. तू मला 5 लाख रुपये सुद्धा देशील ना? म्हणजे असं काही नाहीये की तू द्यायलाच हवेस, असं मी बघेन, काहीतरी मॅनेज करेन, पण जर तू दिले असतेस तर बरं होईल. नाही म्हणजे तू म्हणाली होतीस ना की तू देशील, म्हणून मी फक्त जस्ट एक तुला. त्याबरोबर ती म्हणते, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. सचिन, काही नाहीये. नाही म्हणजे तू माझ्याकडे पैशांचा विषय काढलास म्हणजे तुला पैसेच हवेत माझ्याकडून, असं मला वाटेल. असं काहीही नाहीये. तू पैशांचा विषय काढलास म्हणून तुला सांगते, मी तुला पैसे देणारच आहे रे, त्या लोकांचे परत करण्यासाठी, पण इतकं लगेच नाही. तुला काय वाटतं, मी जर तुला पैसे देऊन टाकले तर तू परत माझ्याजवळ येशील नाही? मला पूर्ण खात्री आहे तू तुझ्या त्या बावळट बिंडोक अस्मिता नावाच्या मूर्ख बायकोकडे जाशील, आणि त्यामुळे ना मी तुला इतक्या सहजपणे पैसे देणार नाहीये. मी तुला थोड्या वेळाने पैसे देईन, पण जरा उशिराने. माझ्याकडे सुद्धा पैशांचे झाड नाहीये की नाही, आणि जरी माझ्याकडे पैशांचं झाड असलं, माझ्या अण्णांनी लावलेलं पैशांचं झाड, तरी पण त्या पैशांच्या झाडाचा वापर करून तू सगळ्यातून मोकळा होशील आणि मला सोडून जाशील, माझ्याकडे लक्षही देणार नाही. असं काहीही झालं तरी मला शकते. आणि आता साक्षी म्हणते, त्याबरोबर मग सचिन म्हणतो, सांग मग. पण त्यावरती म्हणते, नो आर्ग्युमेंट ऑन इट. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, बरं, पण मी तुला सोडून जाईन असं तुला वाटूच कसू शकतं? माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. त्यामुळे तू असा विचार कसाच करू शकतेस की मी तुला सोडून जाईन? अगदी काहीही झालं ना तरी मी तुला सोडून जाण्याचा विचारही नाही करू शकत. साक्षी, तुझ्यामध्ये आता माझा जीव पूर्णपणे अडकून गेलाय. तुझ्याशिवाय मी स्वतःला इमॅजिनही नाही करू शकत. त्यामुळे आता काहीही झालं ना तरीही मी कधीच तुला सोडून जाणार नाहीये. सचिन हे सगळं खोट बोलत असतो, नाटक करत असतो. फक्त त्याला साक्षीकडून पैसे मिळावे यासाठी. बास, त्याचं काही प्रेम वगैरे नाहीये साक्षीवर, हे तर आपल्याला माहीत आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता ही मात्र सचिनचाच विचार करत असते. ती आता बाळाची 5वी वगैरे पुजून झाल्यानंतर बेडरूममध्ये येते, आणि बेडरूममध्ये येऊन आता ती पुन्हा एकदा सचिनला कॉल करण्याचे प्रयत्न करत असते, पण सचिन फोन वगैरे उचलतच नसतो. आता मात्र तिला काळजी वाटत असते की हा सचिन माझा फोन का घेत नाहीये? हा कुठे असेल, कसा असेल? सचिन ठीक तर असेल ना? सचिनला काही झालं तर नसेल ना? सचिन असं का वागत असेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.